गोंदिया जिले में राशन कार्ड धारकों के लिए ई-केवाईसी अपडेट करने की अंतिम तिथि 31 मार्च 2025 निर्धारित कर दी गई है। ये कदम खाद्य वितरण प्रक्रिया को पारदर्शी बनाने और लाभार्थियों को राशन धान्य का लाभ सुचारू रूप से सुनिश्चित करने के उद्देश्य में उठाया गया है। गोंदिया जिले में राशन कार्ड धारकों ने अब तक केवाईसी नहीं की है, जबकि केवल 10 दिन का समय बचा है। सरकार ने इसे अनिवार्य किया है और 31 मार्च तक अपडेट न करने पर लाभार्थियों को 1 अप्रैल से राशन नहीं मिलेगा। जिला प्रशासन ने सभी से अपील की है कि वे जल्द से जल्द इसे पूरा करें ताकि वे स्वस्थ धान्य के लाभ से वंचित न हो। आपल्या जिल्ह्यात एकूण 8 तालुका असून NFSC अंतर्गत 10,95,473 लाभार्थी आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये कुटुंब संख्या समाविष्ट आहे। आज दिनांकापर्यंत आपल्या जिल्ह्यातील 78.03% ई-केवायसी झालेली आहे। उर्वरित 21.97% हे लाभार्थी ई-केवायसी होण्यास बाकी आहे। शासनाने यापूर्वी फरवरी 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याची तारीख दिलेली होती, परंतु संपूर्ण राज्यातीलच परिस्थिती बघता परत 1 महिन्याचा विस्तार केलेला आहे आणि 31 मार्च ही शेवटची डेडलाईन आहे। याच्यामध्ये आपल्याला 2,76,650 लाभार्थी संख्या ई-केवायसी होण्यास बाकी आहे। पैकी इन्स्पेक्टर लॉग इनला 1,52,326 पेंडिंग आहे। याच्यामध्ये पेंडिंगमध्ये असं आहे की जसं आधार कार्ड नाव पहिले आडनाव असायचं, नंतर नाव असायचं, अपडेशनमध्ये आधी नाव येतो नंतर आडनाव येतो, असं काही प्रकार असल्यामुळे ते आपलं पेंडिंग राहत आहेत ते। तर आपण शासनाला याच्यावर मार्गदर्शन मागितलेलं आहे आणि लेखी पण दिलेलं आहे। मला सर्व लोकांना हेच आवाहन करायचं आहे की धान्यापासून वंचित होऊ नये आणि सर्वांनी ई-केवायसी करावी। आता सध्या शासनानं एक मेरा ई-केवायसी ॲप हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःच लाभार्थी हे आपली ई-केवायसी करू शकतात।